सगळीकडून समुद्र लाभलेला आहे आणि समुद्राच्या काठाला म्हणजे असं शिवलिंग कधी पाहिलं आहे का? तर कसं आहे पब्लिक, आपण इथं त्रिवेणी संगमचं दर्शन झाल्याच्यानंतर ना आपण डायरेक्ट आलो इकडं राम मंदिरला. राम मंदिरला आल्याच्यानंतर तुम्ही बाहेरनं तर मंदिर बघू शकता. बाहेरनं कसं खतरनाक व्ह्यू दिसतोय. मग आता आपल्याला जायचं होतं आतमध्ये. मग आतमध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता काय आहे, कसं आहे मंदिर. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो, चला तर मग. असं कधी झालं आहे का म्हणजे आम्ही कुठं गेलो नाही आणि जिथं रस्ता चुकलो नाही असं कधी झालंच नाही. ह्यांच्या मागं आम्ही निघावा पोरांच्या मागं आणि ह्यांनी रस्ता चुकून नाही असं कधी म्हणजे झालंच नाही. मंदिर बघण्याच्या नादात आम्ही म्हणजे देवाला म्हणजे दर्शन घ्यायच्या नादात ह्यांनी नेलं दुसऱ्याच साईडने. मागं डायरेक्ट मंदिराच्या मागच घेऊन गेले पोरं. पुढं जावा का नाही म्हणलं तुमच्यासोबत असं म्हणत मग काय नंतर वापस बरोबर रस्ता बघत मग इथून खालून एक म्हणजे अगोदर दरवाजा होता, आम्हाला वाटलं तिकडनंच आहे. नंतर आतमध्ये आलो तर पायऱ्या वगैरे होत्या इकडं मंदिरला वरती. पायऱ्या वगैरे चढून आतमध्ये आल्याच्यानंतर इथं बघू शकता मंदिर असलं एकदम क्लासिक शांत वातावरण होतं. म्हणजे थंड बाहेर असलं, ऊन पडलं नव्हतं बाहेर, त्यामुळं आतमध्ये मस्त थंड. इथं म्हणजे दर्शन वगैरे केल्याच्यानंतर बघू शकता डोम वगैरे कसा भारी मंदिराचा. इथंच पलीकडं म्हणजे कादंबऱ्या वगैरे आहेत. इथंच हे सगळं इथं महादेव हनुमानाची मूर्ती आहे इथंच आपली. जे बजरंगबली करत पाया पडलो नंतर इथं राम सीता लक्ष्मणाची मूर्ती आहे, त्यांच्या पण इथं दर्शन घेतलं. नंतर गणपती बाप्पाची पण आहे इथंच मूर्ती. ती म्हणजे अशा साईडलाच ऑपोजिट साईडला समोरासमोर मूर्ती आता मंदिर बघू शकता. नंतर आम्ही इथंच बरेच जण इथं म्हणजे वह्या आहेत असे ठेवलेलं म्हणजे राम राम म्हणजे नाव लिहिलेलं आहे म्हणजे त्यात भरपूरदा. मग आमचे पण पोरं बसले इथं, मग आम्ही पण थोडंसं राम नावाचं म्हणजे हे केलं त्यात मंदिर वगैरे. ते केल्याच्यानंतर बघू शकता नंतर आम्ही डायरेक्ट म्हणजे इकडं समुद्राच्या म्हणजे कडाला इकडं शिवलिंग आहे समुद्रात तुम्हाला म्हणलं होतं, तिकडं आलो शिवलिंग पाहायला. इथं बघू शकता शिवलिंग आहे आतमध्येच म्हणजे रामाचं म्हणजे झेंडा वगैरे महादेवाचा लावलेला. आणि इकडं पलीकडे तिकडे एक मंदिर आहे त्या तिकडच्या साईडला. तिकडं काय एवढं दिसत नव्हतं, आपल्या कॅमेरा क्वालिटी नाही एवढी. आपण इथंच बघू शकता शिवलिंग आहे कसं म्हणजे भारी आहे दर्शनाला वगैरे. म्हणजे सगळं बीच वगैरे असल्यासारखं आहे. इथेच लोकांची गर्दी वगैरे आणि इथं लाटा वगैरे बघू शकता सगळ्याच कसं मस्तपैकी. इथेच मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे झाल्यानंतर इकडं भालका तीर्थला आलोत. रिक्षानेच आपला रिक्षासोबतच होता. भालका तीर्थला आल्याच्यानंतर म्हणजे इथं हे ठिकाण आहे जिथं म्हणजे श्रीकृष्णाला म्हणजे त्या शिकाऱ्याकडनं बांध वगैरे लागलेला होता का, ते ठिकाण आहे भालका तीर्थचं. इथंच पुढं मंदिरात आल्यानंतर बघू शकता म्हणजे इथंच मूर्ती वगैरे आहे. त्यानंतर इथं शिकाऱ्याचं म्हणजे ते हे आहे, ते शिकार करायला आलं बांध लागलेलं म्हणजे मूर्ती आहे कृष्णांची. आणि इथंच साईडला म्हणजे मंदिरातच आणखी ते झाडाचं म्हणजे खोड वगैरे ते पण आहे झाडाचं आतमध्येच बघा. त्यानंतर इथंच बाहेर आल्याच्यानंतर कुंड वगैरे आहे इकडेच म्हणजे साईडलाच त्या. हे बघू शकता मंदिर एकदम जुनं आहे हे कसं म्हणजे अगोदरचं पुरातत्व सगळं जुनं. त्यानंतर मग आपण काय रिटर्नच्या प्रवासाला निघलो होतं. रिटर्नचं काय एवढा काय व्हिडिओ वगैरे काय बनवला नाही, त्यामुळं आता यानंतर डेली ब्लॉगिंग चालू करणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, फॉलो करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. चालते, धन्यवाद भावांनो.